जोरदार पावसाचे असणार आहेत। बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रायगड रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे। मराठवाडा विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे पालघर। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस पुढच्या काही तासात तर दाखल होणारच आहे। राज्यामध्ये सध्या स्थितीला पाऊस उघडल्यासारखी परिस्थिती काही भागात झाली, मात्र पुन्हा एकदा पावसाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागाला पावसाने आज झोडपलेला आहे व सध्या सुरू देखील काही भागात असेलच व आता पावसाची व्याप्ती देखील काही जिल्ह्यांसाठी आता काही भागांसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये वाढण्याचा अंदाज आहे। जरी सध्या तुमच्या भागात पाऊस वाटत नसला तरी पुढच्या 2 ते 3 तासामध्ये मोठा बदल होऊन पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। यामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय तीव्र मुसळधार पावसाची देखील शक्यता काही ठिकाणी बघायला मिळणार आहे। नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पावसाचा अंदाज आहे, कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे, सर्व काही माहिती बघायला मिळेल। त्याकरिता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आता हा हवामान अंदाजाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला। राज्यामध्ये प्रचंड विजांचा कडकडाट व तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र व्याप्तीसह पावसाची शक्यता ही बघायला मिळणार असून यामध्ये प्रचंड विजांचा कडकडाट देखील राहण्याचा अंदाज स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे। तर चला आता राज्यभरातील सर्व अंदाज बघूया। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। व्हिडिओला लाईक करून तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तर चला पाहूयात आता सविस्तर सर्व जिल्ह्यांचा हवामानाचा अंदाज। तर बघा, आता मागच्या 5 ते 6 दिवसापासून पाऊस सुरूच आहे। नोव्हेंबर मध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे, म्हणजे नोव्हेंबर मध्ये थंडी कमी आणि पाऊस जास्त बघायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याच सध्याची परिस्थिती पाहता राज्यामध्ये जिंतूरचे भाग, सेलूचे भाग असतील या ठिकाणी येत्या 2 तासामध्ये विजांचा कडकडाट व परतूरच्या भागात विजांचा कडकडाट व तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे हिंगोली साईडचे भाग असतील, हिंगोली साईडच्या देखील बऱ्यापैकी भागामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। यानंतर इकडे परतूर तालुका, अंबड तालुका, तसेच इकडे जालना तालुका असेल, इकडे जालना जिल्हा असेल, या ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पावसाचा अंदाज आहे। विजा तसेच प्रचंड तुफान पाऊस आपल्याला राज्यभरामध्ये या ठिकाणी हजेरी लावतानाच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज जेवढं होईल तेवढं लक्षात घ्यावा। तसेच इकडे लोणार, जिंतूर, रिसोडचे भाग असेल, देऊळगाव राजा असेल, या ठिकाणी पुढच्या काही तासातच प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच शेवगाव साईडच्या भागात, अकोला खामगावच्या भागात देखील विजांसह पाऊस राहिल्यामध्ये अकोला, खामगाव, मोटाला, मलकापूर, जामनेरचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। जरी सध्या पाऊस वाटत नसला, जरी सध्या तुमच्या भागात पाऊस सुरू आहे का नाही ते जरी तुम्हाला वाटत नसलं तरी लक्षात घ्या अंदाज, कारण की पाऊस 100% हजेरी लावण्यावरच्या मार्गावरती आहेच। कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार राहील, तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा राहील, मात्र 100% पाऊस पडणारच आहे। त्यानंतर येत्या 2 तासात काही जिल्हे असे आहेत की 5 ते 6 जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। नेमका कसा पाऊस येत आहे व येत्या 2 तासात कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे, सर्व काय अंदाज आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, आता पुढच्या काही तासामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तो भाग म्हणजे यवतमाळ साईडचा आहे। यवतमाळला सध्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे याची शक्यता आहे। सध्या स्थितीला यवतमाळ तसेच राळेगाव, कळंबचा भाग असेल, यामध्ये विचार जर केला तर यवतमाळ जिल्ह्याच्या जवळचे एक पुलगाव म्हणून आहे, देवली म्हणून आहे व कोल्हापूरचा भाग आहे। कोल्हापूर म्हणजे इकडलं पश्चिम महाराष्ट्रातील नसून इकडे हिंगणघाटच्या जवळ कोल्हापूर आहे विदर्भाकडे। या ठिकाणच्या कोल्हापूरमध्ये, राळेगाव मध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस राहील। त्यानंतर इकडे फालगाव, तसेच इकडे बाबुळगाव, कळंब, राळेगाव, कोल्हापूर, देवली, तसेच पुलगाव, वर्धाच्या भागात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी विजा नसल्या तरी पावसाचा जोर राहणार आहे। मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अक्षरशः मुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळणार आहे। असं समजू नका की आता पाऊस उघडलेला आहे, आता पाऊस येणार नाही, पाऊस सुरूच आहे, जास्त उघडलेला नाही। मात्र असं आहे की पावसाची तीव्रता कमी झाली आहे, मात्र पाऊस भाग बदलत तुरळक मोजक्या भागात सुरूच आहे। त्यामुळे कोणत्या भागात देखील हा पाऊस नक्की येऊ शकतो हे सांगता येणार नाही। त्यानंतर इकडे वंदरचे, हिंगणघाट
भागाचे भाग असतील या भागात पाऊस राहणारच आहे। स्थानिक वातावरणातून पावसाला सुरुवात होणार आहे। प्रचंड पावसाची शक्यता राहील। तसेच इकडे बघू शकता उंदेर हिंगणघाट यानंतर राळेगावचा भाग असेल, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे जास्त काही काळजी करू नका, चिंता करू नका। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। विजांसहित पावसाची शक्यता आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहा। तसेच राळेगावला पाऊस 2च तासात दाखल होत आहे। राळेगावला इकडे पुलगावच्या मार्गे पाऊस आता येत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहायचं आहे, कारण या पावसाची तीव्रता 100% आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर नेर, यवतमाळ, कारंजा साईड, वाडकी, पुणेचा भाग असेल या ठिकाणी, तसेच इकडे अमरावती साईडचे काही भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागासाठी मुसळधार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। हे देखील अंदाज शेतकऱ्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं राहील। कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार राहील, मात्र पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता सतर्क राहत चला। विजांच्या कडकडाटामध्ये तुफान मुसळधार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे। त्यानंतर इकडे अमरावती, मोजरी, आर्वे येत्या 2च तासात पाऊस राहील। दर्यापूर, अमरावती, मोजरी, आर्वी, आष्टी, काटोल, कोडोली, अचलपूर, अकोटच्या भागात पुढच्या काही तासामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे या देखील भागातील शेतकऱ्यांनी आता हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर चला आता पुढचे 2 ते 3 तास व रात्री उशिरा महत्त्वाचे अंदाज आता बघायला मिळणार आहे, कारण 12 जिल्ह्यात अचानकपणे तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। नेमके कोणते 12 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पावसाची तीव्रता मध्यम ते जोरदार राहू शकते, कुठे मुसळधार पाऊस राहू शकतो, सर्व काही अंदाज आता आपण बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीचा विचार करता राज्यामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांसहित पावसाची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। यामध्ये बघू शकता येत्या 2च तासात जळगाव, तसेच शेवगावचे भाग असतील या ठिकाणी सतर्क करायचं आहे। यामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे। इकडे जळगाव, खामगाव, अकोला, अकोटच्या भागात मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस राहील। काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। पाचोऱ्याच्या भागात, धुळेच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी व्याप्ती तीव्रता देखील आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस 100% हजेरी लावतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क पण राहायचं आहे व हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांनी आता लक्षात पण घ्यायचा आहे। त्यानंतर इकडे अकोट, अकोल्याच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। यानंतर इकडे कुंदनपूरचा भाग असेल, चिखली साईडचा भाग असेल, अहमदापूरचा भाग असेल, कालवेड, अहमदापूर, कुंदलपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज हा लक्षात घ्यायचा आहे। काही ठिकाणी पावसाची तीव्रता देखील जास्त स्वरूपाची असण्याची गरज आहे। त्यानंतर इकडे बुलढाणा, मोठाला या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे। भारतगावचा भाग असेल, खमगावचा भाग असेल याही ठिकाणी चांगली पावसाची शक्यता राहू शकते। जामनेरच्या भागात, पाऊरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। यानंतर इकडे बघू शकता खामगाव, शेवगावचा भाग असेल, नांदुराचा भाग असेल याही ठिकाणी पाऊस राहणारच आहे। त्यानंतर इकडे शेवगाव, पातोर्डा, मलकापूर, डेगीचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस दाखल होणार आहे। त्यामुळे हा अंदाज आता लक्षात घ्या। तर चला कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आता अतिवृष्टीसारखा पाऊस रात्रीला उशिरा देखील हजेरी लावणार आहे व येत्या 2 तासात मॉडेलनुसार काय अंदाज आहे, कोणत्या जिल्ह्यात तुफान पाऊस राहील, कुठे जोरदार राहील, कुठे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहील। तर चला आता तो अंदाज बघूयात। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे का, तुमच्या तालुक्याचा, जिल्ह्याचा अंदाज आता सविस्तर पाहण्यासाठी फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर चला पाहूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीचा विचार करता जळगावच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहणारच आहे। यामध्ये खामगाव, अकोला, कारंजा, यवतमाळ, चिखली, सिल्लोडचे भाग, अकोट, अचलपूर, आर्वी, वर्धा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता 100% राहणार आहे। सतर्क राहा, पुढच्या काही तासातच तुफान पाऊस सुरू होऊ शकतो। सध्या बघा इकडे खामगावला पावसाने झोडपलेला आहे, सकाळीच अति भयानक पाऊस झालेला आहे। शेवगावच्या भागात तुफान मुसळधार पाऊस सकाळीच झालेला आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी अचानक पावसाचे प्रमाण वाढत चाललेले आहे। त्यामुळे सर्वांनी अंदाज लक्षात घेत चालायचा आहे। मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस येणारच आहे। तसेच इकडे पातूरला पाऊस सध्या सुरू आहे। पातूर, अकोला साईडच्या काही भागात सध्या पाऊस वाढत जाण्याची शक्यता आहे। जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। विजांच्या कडकडाट व तुफान मोठा पाऊस देखील आपल्याला काही भागासाठी बघायला मिळू शकतो। विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस येत आहे। सर्वांनी जेवढं होईल तेवढा हा अंदाज लक्षात घेत चला। मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। चिखलीला पावसाने झोडपला आहे, अजून चिखली, मेहकरच्या भागात पाऊस सुरूच आहे। याची तीव्रता देखील चांगली बघायला मिळत आहे। यामध्ये चिखली, मेहकर, पातूरच्या भागात तुफान पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी मित्रांनो आता सतर्क राहा। विजांचा कडकडाट देखील काही भागात बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी मध्यम पाऊस राहू शकतो, मात्र पाऊस नक्की राहणारच आहे। विजांच्या कडकडाटामध्ये राहणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची व्याप्ती, तीव्रता देखील आपल्याला ही 100% नक्कीच बघायला मिळू शकते। तर चला यामध्ये आणखीन कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, अशा देखील जिल्ह्यांचा, तालुक्यांचा सविस्तर अंदाज आता आपण बघण्याचं काम करूयात। तर इकडे बघा आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता फक्त 2.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर हवामानाचा अंदाज बघायला मिळेल। सध्या नांदेडच्या जवळच्या काही भागात एवढा जर पाऊस सुरू आहे शेतकरी मित्रांनो, खूप तुफान पाऊस सुरू आहे, त्यामुळे नांदेडला मुसळधार स्वरूपाची पावसाची तीव्रता बघायला मिळतच आहे। यामध्ये नांदेड साईड, बसमत साईड तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। बसमतच्या देखील भागामध्ये तसेच अर्धापूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तसेच तामसाच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज राहणार आहे। त्यानंतर इकडे हातगावचा भाग आहे, हातगाव, औंधाचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी तीव्रता देखील आपल्याला चांगल्या स्वरूपात बघायला मिळू शकते, काही ठिकाणी व्याप्ती देखील चांगल्या स्वरूपात बघायला मिळू शकते। यानंतर इकडे औंधाचा भाग असेल, हातगावचा भाग असेल, या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधारेची शक्यता आपल्याला 100% पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहायचं आहे। काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते, काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस बघायला मिळू शकतो, त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणं देखील योग्यच ठरेल। तसेच इकडे बघा हदगाव, उमरखेडचा भाग असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। हदगाव, उमरखेडच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी व्याप्ती देखील चांगल्या स्वरूपाची राहणार आहे हे देखील लक्षात घ्या। काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस राहणारच आहे। तसेच इकडे ढांकीचा भाग असेल, हिमायतनगरचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, त्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। जास्त काही काळजी करू नका, चिंता करू नका, तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणारच आहे। तसेच इकडे तामसाचा भाग, आता मुसळधार पाऊस 2च तासात येत आहे, तामसाच्या भागात चांगला पाऊस येईल। त्यानंतर बसमत साईडला पुढच्या काही तासात पाऊस येणार आहे। बसमत, अर्धापूर, तामसाच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची शक्यता राहील। त्यानंतर औंढा, झरी, बोरीचा भाग असेल, याही ठिकाणी पावसाची शक्यता राहील। विजांच्या कडकडाटामध्ये भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होण्याच्या मार्गावरती असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचा आहे। विजांचा कडकडाट देखील तुफान राहणार असून विजांसहित पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी अतिशय भयानक पाऊस देखील होण्याची स्थिती 100% आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे सतर्क राहणं देखील योग्य ठरेल। तसेच इकडे काही भागामध्ये आता अतिशय भयानक पाऊस सरकत आहे। 13 जिल्ह्यामधील जे वातावरण पावसाचं आहे ते दुसऱ्या जिल्ह्याकडे सरकत जाणार असून रात्रीपर्यंत पावसाचा जोर आता वाढण्याचा अंदाज आहे। तर चला नेमकी कोणते जिल्हे त्यामध्ये आहेत त्यांचा अंदाज आपण पाहूयात। तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता विजांसहित पाऊस राहणारच आहे। तसेच इकडे बघू शकता यवतमाळ, वर्धा, उमरेड, नागपूर साईडचे भाग असतील, या ठिकाणी जसा पावसाचा जोर काल होता, परवा होता, तसा आता राहणारच आहे, मात्र थोडी व्याप्ती काय भागात बघायला मिळू शकते। यामध्ये नागपूर, कोंडोली, आर्वी, अमरावती, कारंजा, वर्धाच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही भागात तुफान पाऊस राहील। तसेच इकडे देसाईगंजचे भाग असतील,
अकोला साईट, अकोट साईट, अचलपूर साईट मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस. ताडोबा, देसाईगंज, गडचिरोलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील. ताडोबा, यवतमाळ, पांढरकवाडा, पुसद, हिंगोली, उमरखेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, काही भागात अतिशय मुसळधार पावसाची व्याप्ती तीव्रता आपल्याला बघायला मिळणार आहे. पावसाचा अंदाज राहणार असून सर्वांनी आता सतर्क राहायचं आहे. काही ठिकाणी विजांचा प्रचंड कडकडाट राहील. अहमदपूर साईड देखील केज, परळीच्या भागात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी झाला नसेल त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पाऊस होणार आहे असा अंदाज बघायला मिळतच आहे. त्यानंतर बार्शी, पेठ, तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून तीव्र व्याप्तीसह पावसाची शक्यता राहणारच आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा हा अंदाज आता लक्षात घ्यावा व सतर्क पण राहावं. विजांच्या कडकडाटामध्ये मोठं पावसाळी वातावरण राज्यामध्ये हजेरी लावण्याच्या मार्गावरती आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा, हा अंदाज देखील तुम्ही लक्षात घ्यावा, कारण हे खूप मोठं पावसाचं वातावरण राज्यभरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क देखील राहणं खूप गरजेचं यामुळेच ठरणार आहे. तर चला, पुढचे पाऊस पडणारे नेमके कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या जिल्ह्यात आणखीन पावसाची व्याप्ती वाढणार आहे अशा जिल्ह्यांची एका मिनिटात तुम्हाला नावे सांगतो. तर इकडे लक्ष द्या. पहिला जिल्हा बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील काही तालुके बीड, केज, तसेच इकडे माजलगाव, गेवराई तालुक्यात पाऊस राहणार आहे. त्यानंतर कळंब तालुका, चौसाळ्याच्या भागात, कळंबच्या भागात पाऊस वाढणारच आहे. अंबेजोगाई साईडला देखील अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी सावरगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता राहणारच आहे. दारुड, केजच्या भागात पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी थोडेसे भाग सोडले आहेत, त्या भागात रात्रीपर्यंत पाऊस येऊ शकतो असं वातावरण आहे. कारण की हे पावसाचं वातावरण आता म्हणजे असं नाही की हे पावसाचं वातावरण खूप दूरपर्यंत आहे. 4 ते 5 गावासाठीच पाऊस येत आहे. मात्र त्याची तीव्रता जरा बऱ्यापैकी आहेच, कारण की एवढी पण कमी नाही की त्यामुळे शेतामध्ये पाणी साचणार नाही. शेतामध्ये पाणी साचेपर्यंत एकदा पाऊस सुरू झाला की पडत आहे. मात्र एकदम तुरळक ठिकाणी हा पाऊस आहे, हे देखील शेतकऱ्यांनी सर्वांनी आता लक्षात घ्यायचं आहे. तर आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहील, तिकडे परभणी, पूर्णात पाऊस राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्याला देखील राहणार आहे. विदर्भातील सर्व भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस झालाच तर काही भागात हलका मध्यम होईल, अन्यथा सर्व दूर काय मुसळधार पाऊस पडणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. हा व्हिडिओ आता कमीत कमी तुम्ही आसपासच्या शेतकऱ्यांना तसेच इतर तुमचे जे मित्र असतील शेतकरी त्यांना पाठवा. 10 ते 15 शेतकऱ्यांना कमीत कमी व्हिडिओ पाठवत चला, त्यांना देखील त्यांच्या जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज बघायला मिळेल. चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. धन्यवाद.